सूरज मोहिते यांना लागलेला आहे पारितोषिक. बट्टू मोहिते यांच्याकडून प्रत्येक षटकारास सूरज मोहिते यांच्या 51 रुपये. बॅटिंगला आलेले आहेत स्ट्राईक वरती सूरज मोहिते आणि त्यांना साथ देतील नॉन स्ट्राईक वरती संजय चव्हाण. बॉलिंग ट्रॅक वर आलेले आहेत मुंबई पोलीस ओमकार चव्हाण. पहिला चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. या ठिकाणी कव्हर्सला मारलेला चेंडू या ठिकाणी येते सर्कलमध्ये. एक धाव. संजय चव्हाण आपल्याला दिसत आहे स्ट्राईक वरती. पहिल्या चेंडूवरती धाव्यांचा होतोय श्री गणेशा. धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या जाऊन पोचती. धावसंख्या बिनबाद 1. पहिला चेंडू 1 धाव. पुढील चेंडू प्ले आणि मिस. डॉट चेंडू ओमकार चव्हाण यांचा. सामना करतील संजय चव्हाण. सुंदर असा चेंडू स्क्वेअर लेगला मारलेला आहे. बारिश यांची चेसिंग आणि बारिशने 2-4 खुर्च्या मला वाटतं आता मोडल्याच होत्या वाचल्यात. सुंदर असा बॅटमधून चौकार येताना दिसतो आपल्याला संजय चव्हाण यांच्या बॅटमधून. कुठेतरी थोडासा फिल्डिंग मध्ये थोडासा बदल होताना दिसत आहेत. बारिश यांना घेतले सर्कल मध्ये आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत त्यांचेच बंधू गालिब काजी. कुठेतरी बारिश यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडले. पुढील चेंडू ओमकार यांचा. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा प्ले आणि मिस. सुनील मोहिते यांचं यष्ट्यांच्या मागे उत्कृष्ट अशी किपरिंग आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा चेंडू लोंगोनच्या डोक्यावरून जातो. चेंडू सीमारेषे पार. पंचांच्या हात आकाशाला समांतर. बॉल जातो षटकार. एका चौकारा पाठोपाठ एक डॉट चेंडू आणि पुन्हा एकदा येतो एक षटकार. संजय चव्हाण यांच्या बॅटमधून आलेला हा दुसरा मोठा फटका. नॉन स्ट्राईकला बॅट्समन सूरज मोहिते. त्यांच्या प्रत्येक षटकारास बट्टू मोहिते यांच्याकडून 50 रुपये. पुढील चेंडू ओमकार यांचा स्टेप आउट करून मारलेला चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या रिजन मध्ये आणि पुन्हा एकदा हा येतोय षटकार. कॉपी पेस्ट फटक्या. पुन्हा एकदा येतोय षटकार आणि षटकाची होती समाप्ती. लगातारच्या 2 षटकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 17 धावा. बिनबाद 17. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर थोडंसं महागडा असं षटक पाहायला मिळालं आपल्याला ओमकार चव्हाण यांचं. एका षटकाच्या समाप्तीनंतर दिव्यांश फायटर संघ 17 धावसंख्येवरती. आपण पाहतो की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रिषभ पंत असतील त्यांचा जर्सी क्रमांक आहे 17 आणि एबीडी मिस्टर 360 यांचा देखील जर्सी क्रमांक 17 होता. आणि आपल्याला पाहायला मिळेल की स्ट्राईक वरती आहेत बॅट्समन सूरज मोहिते आणि बॉलिंग ट्रॅक वर आलेले आहे शुभम. सूरज मोहिते यांच्या प्रत्येक षटकारास 51 रुपये बट्टू मोहिते यांच्याकडून. याची सूरज मोहिते यांनी नोंद घ्यायची. आणि पुढील चेंडू शुभम यांचा लेफ्ट आर्म पेसर. सुंदर असा चेंडू परंतु कुठेतरी लाईन खराब आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या एका षटकानंतर 18. हा येतो वाईडचा चेंडू. पुढील चेंडू शुभम यांचा. कुठेतरी आपल्याला लाईन वरती आणि लेंथ वरती कंट्रोल करावं लागेल शुभम. सुंदर असा चेंडू परंतु पुन्हा एकदा लाईन खराब आपल्याला पाहायला मिळते. आणि हा वाईड चेंडू. अंपायर आपल्याला दर्शवतील हा वाईड चेंडू.
सुंदर अशी अंपायरिंग पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही पंच पंचक्रोशीत नावाजलेले असे पंच. पुढील चेंडू शुभम यांचा. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. हा येतोय चौकार. 2 वाईड नंतर हा एक चौकार. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं सूरज मोहिते यांनी अर्धशतक लावलं होतं आपल्या संघासाठी, परंतु कुठेतरी दिव्यांश फायटर 13 रनांनी 91 रन चेस करताना कमी पडला होता. जवळपास 68 ते 70च्या आसपास ते पोहोचले होते. पुढील चेंडू सुंदर असा फटका पॅव्हेलियनच्या दिशेने आणि हा चेंडू येतोय सीमारेषे पार. हा येतोय षटकार. चेंडू येतोय डायरेक्ट सीमारेषे पार. पॅव्हेलियनला वंदना देत असताना चेंडू जातोय पॅव्हेलियनच्या वरून. 1 बाउन्स. धावा येतील डझन आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. चला चेंडू टाकायचा आतमध्ये. आत्ताचा हा षटकार येतोय. आणि 51 रुपयांचं पारितोषिक सुद्धा जमा झालेलं आहे. प्रत्येक षटकारा सूरज मोहिते यांच्या 51 रुपये बट्टू मोहिते यांच्याकडून. पुढील चेंडू शुभम यांना थोडंसं बॉलिंगवरती कंट्रोल करावं लागेल आपल्या लाईन आणि लेंथवरती. कुठेतरी या षटकामध्ये 2 वाईड, त्यानंतर एक चौकार आणि आत्ता येतो एक षटकार. आपल्याला थोडंसं पॉवर प्लेचं षटक आपल्या संघाने जो आपल्यावरती एक विश्वास टाकलाय त्याला कुठेतरी आपल्याला साथ लावावे लागेल. पुढील चेंडू शुभम यांचा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, परंतु बॉडी लाईन वरती चेंडू कुठेतरी खांद्याला लागून चेंडू जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. स्वतःवरती नाराज दिसत आहेत आपल्याला सूरज मोहिते. कुठेतरी आपलं फटका मारताना चुकताना दिसत आहेत आपलं सूरज मोहिते. लगातारचा दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु हा येतोय निर्धाव चेंडू. पुढील चेंडू शुभम यांचा. सामना करतील सूरज. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला मारलेला चेंडू. कॅचची संधी, परंतु जिथे 2 हात घालायची गरज होती तिथे फक्त एका हाताने काम चालेल असं त्यांना वाटलं, परंतु एका हातामध्ये काही बॉल चेंडू स्थिरावू शकला नाही आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. हॅलो, जिथे विकेट हवी होती तिथे येतोय चौकार. कुठेतरी कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपले जे स्ट्रॉंग फिल्डर असतील ते लावण्याची गरज. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये होतोय बदल. रोहन ठोंबरे लाल्या कुठेतरी हाताला लोणी लावून आलेले दिसत आहेत आपल्याला. त्यांच्या हातामधून बॉल निसटला. पुढील चेंडू शुभम यांचा. सामना करतील सूरज. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू. या ठिकाणी भाग्येश जाधव चेंडूच्या मागे. एक धाव पडून पूर्ण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेतील हा शेवटचा चेंडू. पाहूया संजय चव्हाण आपल्या संघासाठी काय करतायत. या षटकात पहिल्यांदाच मिळालेले त्यांना स्ट्राईक. पुन्हा एकदा लेन चेंडू. कुठेतरी ही लाईन आणि लेन टाकायची गरज होती, परंतु जो चेंडू हवा होता तो शेवटच्या आणि या ठिकाणी वाईड साठी रिव्ह्यू घेतलेला आहे दिव्यांश फायटर संघाने. लेग अंपायर सार्थक कुदळे. आपण पॅव्हलियन मध्ये येऊन हा निर्णय कळवायचा आहे. चला, या ठिकाणी निर्णय आलेला आहे की हा फेअर डिलिव्हरी आहे.
2 षटकांनंतर संघाची धावसंख्या दिव्यांश फायटर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावा. पॉवर प्ले नंतर 17ची सरासरी राखण्यात यशस्वी झालेले आहेत दिव्यांश फायटर संघ. कुठेतरी आता गालिब काजी यांना आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू मिळवून द्यायला लागेल. गालिब काजी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की त्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, परंतु आज आपल्याला बॉलिंग ट्रॅकला दिसत आहे 3ऱ्या षटकामध्ये. कुठेतरी येण्यास विलंब केलाय, पण पाहूया आता विकेट घेऊन येत आहेत का. लेट पण थेट असा त्यांचं कार्यक्रम असतो. बघूया आपण आता काय करतायत. आणि त्यांच्या पुढे आहेत मागील मॅचचे ज्यांनी अर्धशतक झळकवलं होतं असे सूरज मोहिते. 51 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आपण एक षटकार मारला होता बट्टू मोहिते यांच्याकडून. पुढील चेंडू गालिब यांचा वैयक्तिक पहिले आणि संघासाठी 3रे षटक. पुन्हा एकदा डीप मिडॉनला मारलेला चेंडू आणि बारिश यांची आज होती रनिंग. कुठेतरी बारिशला पळवताना आपल्याला पाहायला मिळत आहे सूरज मोहिते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 38 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होताना दिसतोय आपल्याला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आतमध्ये आलेला आहे आणि इकडे प्रोटेक्शन वाढवलेले आहे लेग साईडला. पुढील चेंडू गालिब यांचा सामना करतील सूरज. पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, परंतु फिल्डरच्या डोक्यावरून कव्हर्सला मारलेला फटका. या ठिकाणी पाहूया किती धावा येत आहेत. फिल्डरचा होतोय चेस आणि बॉल जातोय सीमारेषेपार. हा येतोय चौकार. सलगचे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले गालिब यांच्या ओव्हरमध्ये सूरज मोहिते यांचे. कुठेतरी आपल्याला बांध घालावं लागेल. रना खूपच लवकर अशा जमवत आहेत दिव्यांश फायटर संघ. सूरज मोहिते बॅट्समन. सलगचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या बॅटमधून. जिथला फिल्डर आत घेतला होता त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की चौकार गेला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी बॉलच्या मागे मंगेश वेळे. सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी. फक्त एकच धाव. 2 चौकारानंतर 1 सिंगल. आणि या षटकात पहिल्यांदा स्ट्राईकवरती पुन्हा एकदा संजय चव्हाण. कुठेतरी थोडंसं शांत पाहायला मिळत आहेत आपल्याला संजय चव्हाण. सूरज मोहिते एका एंडने आपल्याला मोठे फटके मारताना दिसत आहेत. पुन्हा एकदा मंगेश वेळे यांच्याकडे बॉल. सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळाली मंगेश वेळे यांचे. गालिब यांचा पुन्हा एकदा सुंदर असा बॉल. लगातारची 2री सिंगल. सुंदर असा फटका मारलेला आहे डीप स्क्वेअर लेगला. या ठिकाणी अभियानची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. कुठेतरी थ्रो आपल्याला पाहायला मिळते, थोडासा खराब थ्रो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावसंख्येवरती. बिनबाद 45. सलगच्या 3 सिंगल. 2 मोठ्या फटक्यानंतर गालिब काजी यांच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पडतो नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक ओमकार चव्हाण. या ठिकाणी रनआउटची संधी सुनील मोहिते यांनी केलेला आहे. संजय चव्हाण यांना स्टंपिंग. रनआउटच्या पद्धतीत बसलेला हा पहिला झटका. कुठेतरी पहिली विकेट गालिब यांना आपल्या संघासाठी मिळवता आली. आणि त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत बंटी जावळे. संघाचे हार्ड हिटर बंटी जावळे. त्यांनी आपण पाहिलं की आधीच्या मॅचमध्ये आणि कालच्या दिवसामध्ये थोडीशी बॅटिंग आपल्याला त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली होती. चला ताबा घ्यायचा आहे बंटी जावळे आपण. अजूनही सुहास बोर्डरे संघाचे कर्णधार अजूनही दिव्यांश फायटर संघाच्या पॅव्हलियन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला लवकर काय करायची. आजच्या दिवसातील बाकीच्या पुढील 2 सामने पण आपल्याला वेळेत पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर एक यंग बॉयजचा सामना होईल. आणि बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत ओमकार चव्हाण. वैयक्तिक 2रे षटक घेऊन आणि संघासाठी 4थे षटक. ओमकार चव्हाण पहिल्या षटकामध्ये कुठेतरी थोडेसे महागडे ठरले होते. त्यांच्या षटकामध्ये आले होते
17 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये. कुठेतरी रिकव्हरी करावी लागेल ओमकार चव्हाण यांना. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 46 धावसंख्या 3 ओव्हरीनंतर. चला काय करायचे. दिव्यांश फायटर आपला पुढील फलंदाज रेडी ठेवायचा आहे आणि गालिब काजी कर्णधार आपणही लक्ष द्यायचं आहे की या पुढील ओव्हर जो बॉलर टाकणार असेल त्यांनाही आधीच कॉल देऊन ठेवायचा आहे. थोडंसं या सामन्यामध्ये आपल्याला विलंब पाहायला मिळतोय. थोडासा अतिरिक्त वेळ या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या सत्रातील अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पुढील चेंडू ओमकार चव्हाण यांचा सामना करतील सूरज मोहिते. स्लॉटमध्ये चेंडू आणि बारिशच्या डोक्यावरून चेंडू जातोय षटकारासाठी आणि हा येत आहेत 51 रुपयाचे पारितोषिक. आणि सूरज मोहिते यांच्या खात्यामध्ये 101 रुपया जमा झालेले आहेत. 2 षटकार त्यांनी लावले. त्यांच्या प्रत्येक षटकारात 50 रुपयाचे पारितोषिक आलंय बट्टू मोहिते यांच्याकडून. पुढील चेंडू ओमकार चव्हाण यांचा पहिल्या चेंडूवरती आलेला हा षटकार कुठेतरी गेअर शिफ्ट करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला सूरज मोहिते. पुढील चेंडू थोडासा फास्ट पद्धतीचा चेंडू लेग बायच्या स्वरूपात फाईन लेगला गेलेला चेंडू आणि यावरती येते लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. एका षटकारानंतर सुंदर असं कमबॅक पाहायला मिळालं आपल्याला मुंबई पोलीस ओमकार चव्हाण यांच्याकडून. आणि पहिल्यांदाच सामना करतील बंटी जावळे न्यू बॅट्समन स्ट्राईक. पुढील चेंडू ओमकार यांचा स्टेप आउट झालेले आहेत बॉलच्या आधीच आणि अभि वाघ बॉलच्या मागे. थोडंसं इथं मिसफिल्ड पाहायला मिळते परंतु कोणती अतिरिक्त धाव नाही. फक्त एकच सिंगल या बॉलवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू ओमकार यांचा सामना करतील सूरज मोहिते. ओपनिंगला आले होते परंतु अजूनही तिथे आपला तळ ठोकून सूरज मोहिते उभे आणि हा येतोय वाईड चेंडू. अतिरिक्त पद्धतीची धाव. कुठेतरी टायगर 11 संघासाठी हा महत्वाची अशी मॅच असेल आणि दिव्यांश फायटर संघासाठी सुद्धा तितकीच महत्वाची अशी मॅच. सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी अपील परंतु कोणताही निर्णय या ठिकाणी नाहीये अंपायरनी. आणि ओव्हर थ्रोच्या मार्फत ही येते एक सिंगल. थोडंसं आपल्याला पाहायला मिळते लेझी क्रिकेट इथे टायगर 11 संघाकडून. सेलिब्रेशन करण्याच्या नादामध्ये एक अतिरिक्त धाव आपल्या संघासाठी खर्च केली. चेंडू झालेले आहेत 4. पुढील चेंडू ओमकार यांचा सामना करतील बंटी जावळे. कुठेतरी चेंडूच्या खाली पोचलेले आहेत मंगेश वेळे आणि हा उत्कृष्ट असा कॅच आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. मंगेश वेळे वायरमॅन. आणि आता आपल्याला पाहायला मिळतंय चिक्या बोडरे उर्फ सुहास उर्फ चिक्या बोडरे. बंटी जावळे यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत सुहास बोडरे संघाचे कर्णधार दिव्यांश फायटर संघ. आता आपल्याला उत्कृष्ट अशी फिनिशिंग करावी लागेल सुहास बोडरे. शेवटचे 7 चेंडू बाकी दिव्यांश फायटर संघासाठी आणि टायगर 11 संघ आपल्याला धावा रोखाव्या लागतील. आपल्याला तेवढ्याच धावा चेस करायच्यात पुन्हा. पुढील चेंडू ओमकार यांचा कव्हर्सला मारलेला फटका. या ठिकाणी भाग्येश जाधव यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि हे आहे ते सिंगल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 57 धावसंख्या. 2 बाद 57. आणि शेवटचं षटक पाहूया कोण हाताळते. चला काय करायचे.
पुढील होणारा सामना वैयक्तिक पहिले आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन येत आहेत सुनील मोहिते. त्यांचा सामना करतील कर्णधार सुहास बोडरे. पाहूया आपल्या संघासाठी काय करताय सुहास बोडरे. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, खूपच लूज पद्धतीचा चेंडू, परंतु बॅटवरती आलेला नाही. कुठेतरी षटकार जायला हवा होता, परंतु येथे चौकार, फाईन लेगच्या स्वरूपात आलेला हा चौकार. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. आणि यापुढील होणारा सामना श्रीराम वॉरियर्स वर्सेस SK रॉयल्स. विजय मोहिते वर्सेस अभि धायगुडे. दोन्ही फॉर्म मध्ये असलेले बॅट्समन एक हाती आपल्या संघाला जिंकून देऊ शकतात. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, लॉंग ऑफला संधी आणि शुभम यांचा उत्कृष्ट असा झेल. या ठिकाणी झेलबाद झालेले आहेत संघाचे कर्णधार सुहास बोडरे. त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत अजित उर्फ बुन. आणि चेंडू पाठवावा लागेल आपल्याला आता सनवरती, कारण आकाशामध्ये नाही आहे मून. चला बुन. स्कोर झालेला आहे 61. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 विकेट नंतर 61 धावा. बारिश काजी आपल्याला पाहायला मिळत आहेत डीप स्क्वेअर लेगला. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला शुभम यांच्याकडून. आणि आपल्याला सर्कलच्या बाहेर फिल्डर पाहायला मिळत आहेत अभि वाघ, बारिश काजी, ओमकार चव्हाण. लॉंग ऑनला आहेत मंगेश वेळे आणि लॉंग ऑफला आहे शुभम. अभि धायगुडे यांचं आगमन. पुढील होणारा सामना श्रीराम वॉरियर्स वर्सेस SK रॉयल्स. अभि धायगुडे वर्सेस विजय मोहिते. पुढील चेंडू सुनील यांचा सामना करतील बुन. कुठेतरी स्ट्राइक चेंज करण्याचा प्रयत्न आणि स्ट्राइक होतीये. रोटेट. या ठिकाणी बून आले आणि बून गेले. अजित यांची विकेट. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहे सूरज. अजित बून यांचा पहिला चेंडू परंतु मिस झालेले आहेत, परंतु आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे आपण सूरज मोहिते यांच्यासाठी. सूरज मोहिते उत्कृष्ट अशा फॉर्म मध्ये खेळत आहे. सूरज मोहिते यांच्या वैयक्तिक 34 धावा आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील त्यांनी एक अर्धशतक लावलं होतं. सूरज मोहिते बॉलिंग ट्रॅक वरती आणि या ओव्हर मधील चेंडू झालेले आहेत 3. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन. पुढील होणारा सामना SK रॉयल्स वर्सेस श्रीराम वॉरियर्स. दोन्ही कर्णधारांनी कृपया नोंद घ्यायची की आपल्या नाणेफेकीसाठी आपण पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. SK रॉयल्स संघ, श्रीराम वॉरियर्स संघ इथे पोहोचलेला आहे. ओके. वाईड चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62 धावा. 4 बाद 62. आणि या षटकातील 3 चेंडू बाकी. सुंदर असा चेंडू मारला, परंतु पाहूया या ठिकाणी मंगेश वेळे यांचं क्षेत्ररक्षणही तितकंच चांगलं. थोडंसं बंबल झाले होते, परंतु रनआउटची संधी असेल आणि इथे जिथे आपण उभं राहून बॉल लावू शकला असता तिथून डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. चला गाई करायची, 2 बॉल टाकून घ्यायचे टायगर 11 संघ. 2 महत्वाचे चेंडू असतील. एक टार्गेट सेट करावं लागेल डिफेन्स फायटर संघाला
आणि दोन्ही बॉल मला वाटतं सूरज मोहिते यांना खेळायची अपेक्षा असेल. आणि ही ओमकार चव्हाण यांचं थोडंसं इथं मिसजजमेंट आणि बॉल जिथे अडवायला हवा होता तिथे कॅच करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पडतोय थोडासा शॉर्ट आणि बॉल जातोय सीमारेषा पार. या ठिकाणी बॅकअपही कोणते नव्हतं आपल्या मागे. थोडंसं आपल्याला रन वाचवायला पाहिजे होत्या कारण संघाची धावसंख्या दिव्यांश फायटर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 68 धावा. आणि षटकातील शेवटचा चेंडू सुनील यांचा. आणि पाहूया आपल्याला फिनिशिंगचा फटका येतोय का सूरज मोहिते यांच्या बॅटमधून. या ठिकाणी प्ले आणि मिस. या ठिकाणी पंच निर्णय कळवायचा आपला. पंच आत्ताचं काय आहे, आत्ताची येते विकेट सूरज मोहिते यांची. आणि या ठिकाणी आलेला आहे रिव्ह्यू फॉर रन आउट. या ठिकाणी आहे विकेट आणि स्कोर झालेला आहे 68. टायगर 11 संघाला 69 धावांची गरज आणि 55 नवीन बॉल पुरवायचा आहे. चला जुना बॉल कलेक्ट करायचा आहे. चला दिव्यांश फायटर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि यापुढील होणारा सामना श्रीराम वॉरियर्स वर्सेस SK रॉयल्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कृपया नोंद घ्यायची की आपली नाणेफेक करण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क करायचा आहे. श्रीराम वॉरियर्स संघाचे कर्णधार पॅव्हलियनमध्ये उपस्थित आहेत. SK रॉयल्स संघ कृपया लक्ष द्यायचंय. आपले कर्णधार नाणेफेकीसाठी पॅव्हलियनमध्ये पाठवायचे. पुढील होणारा सामना श्रीराम वॉरियर्स वर्सेस SK रॉयल्स. श्रीराम वॉरियर्ससाठी महत्त्वाचा अशी मॅच असेल पुढील. चला SK रॉयल्स आपले कॅप्टन आपल्यासाठी तिसरा पुकार असेल. SK रॉयल संघ आपले कॅप्टन लवकरात लवकर पॅव्हलियन पाशी पाठवायचे. आपली नाणेफेक करून घ्यायची. श्रीराम वॉरियर्स संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद. चला SK रॉयल संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. आणि आपण पाहतोय की दिव्यांश फायटर संघाचे एक शिस्तबद्ध असं आगमन होताना एका लाईन मध्ये आपण पाहतोय की दिव्यांश फायटर संघ आणि रन करायचे आहेत टायगर 11 संघाला 30 चेंडूंमध्ये 69. कुठेतरी काल सुद्धा आपण पाहतोय 69 धावांचा पाठलाग करत होते टायगर 11 संघ. चला दोन्ही आघाडीचे फलंदाज टायगर 11 संघ आपण पाठवायचे आणि दिव्यांश फायटर संघ आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पुढील होणारा सामना श्रीराम वॉरियर्स वर्सेस SK रॉयल्स. SK रॉयल्स आपल्यासाठी हा शेवटचा पुकार असेल. कर्णधार आपला लवकरात लवकर नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. चला SK रॉयल्स संघ आणि संघ मालक आणि कर्णधार यांनी नोंद घ्यायची. आपल्याला वेळेची बचत करायची आहे. सर्व संघांनी कृपया नोंद घ्यायची आणि असलेल्या खेळाडू आणि प्रेक्षकांनी नोंद घ्यायची की ज्यांच्या कोणाकडे AA ची बॅट असेल त्यांनी कृपया पॅव्हलियनशी संपर्क करायचा आहे. AA ची बॅट आसिफ काजी यांची बॅट ज्यांच्या कोणाकडे असेल त्यांनी पॅव्हलियनमध्ये आणून द्यायची. चला SK रॉयल संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. तीस चेंडू आणि 69 धावांचे टार्गेट असेल टायगर 11 संघाला. गालिब काजी ओपनिंगला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांना साथ देतील ओमकार चव्हाण. निखिल सोळसकर यांचं कमेंट्री बॉक्स मध्ये आगमन. चला काय करायची आहे आपल्याला. अजूनही 2 सामने या दिवसातील बाकी आहेत आणि त्यानंतर एक
यंगस्टर बॉईजचा सामना होईल आणि ते आलेले आहेत दोन्ही संघांचे कर्णधार. चला, श्रीराम वॉरियर्स, एस के रॉयल्स आणि श्रीराम वॉरियर्स बॅटिंगला आलेले आहेत. स्ट्राईकवरती ओमकार चव्हाण आणि नॉन स्ट्राईकला त्यांना साथ देतील संघाचे कर्णधार गालिब काजी. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत दिव्यांश फायटर संघाचे कर्णधार सुहास बोडरे. पहिला चेंडू लॉंग ऑनला मारलेला चेंडू, या ठिकाणी प्रोटेक्शन आहे आपल्याला पाहायला मिळते. संजय चव्हाण यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. धावांचा होतोय श्री गणेशा आणि डबल ए ची बॅट सापडलेली आहे आसिफ काजी. ओके, पुढील चेंडू सुहास यांचा सामना करतील संघाचे कर्णधार. कर्णधार वर्सेस कर्णधार, बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये, इथे थोडेसे होते फिल्डिंग, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु त्यांच्याकडे तेवढा टाइम नसेल आणि चौकार येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती. 30 चेंडूंमध्ये 69 धावा बनवायच्या. टायगर 11 संघ आपल्याला गालिब काजी आणि ओमकार चव्हाण धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतील. चला, पुढील होणारा सामना श्रीराम वॉरियर्स वर्सेस एस के रॉयल्स. पुढील चेंडू सुहास बोडरे यांचा सामना करतील गालिब काजी. पुन्हा एकदा मारलेला चेंडू परंतु स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये सुहास बोडरे यांनी अडवला, कोणतीही धाव नाही. उत्कृष्ट असं ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. संजय चव्हाण असतील बॉलच्या मागे. सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळते, कुठेतरी थ्रो मध्ये. पुढील होणारा सामन्याचं नाणेफेक करतील डॉक्टर प्रवीण दायगुडे. श्रीराम वॉरियर्स वर्सेस एस के रॉयल संघ. बिट्टू मोहिते आणि प्रवीण दायगुडे इथे नाणेफेक करताना. आणि एस के रॉयल संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. त्यांचा निर्णय आपल्याला 2 मिनिटांमध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये कळेल. ओके 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 ओके, पूर्णपणे स्ट्रॅटेजी बनवून अभ्यास करून हा निर्णय घेतला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. कारण महत्वाचे असेल सामना असेल दोन्ही संघांसाठी. जास्त करून श्रीराम वॉरियर्स संघाला हा महत्वाचा सामना असेल. एस के रॉयल संघ आणि श्रीराम वॉरियर्स संघ पुढील होणारा सामना. सुंदर असा फटका पॉइंटच्या डोक्यावरून आणि बॉल जातोय 1 बाउन्स सर्कलच्या बाहेर. या ठिकाणी पाहूया किती धावा येत आहेत आणि क्षेत्ररक्षक श्रेयस बॉलच्या पाठीमागे आणि इथे तो एक चौकार. सुंदर असा फटका पाहायला मिळाला पॉइंटच्या डोक्यावरून ओमकार चव्हाण यांच्याकडून. कुठेतरी रिव्हर्सचे फटके आपल्याला कमी पाहायला मिळते आज त्यांच्याकडून. कुठेतरी सेफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि सुहास बोडरे सुहास बोडरे यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या लागलेली आहे धाव फलकावरती 11. पॉवर प्लेचं पहिलं षटक. रिव्हर्सचा फटका. कुठेतरी मी आत्ताच बोललो होतो की त्यांनी सेफ क्रिकेट खेळणं चालू केलंय परंतु पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालं की एज लागली होती. आणि हा येतोय निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. पहिल्या षटकानंतर टायगर 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 11. आपल्याला 69 धावा बनवायच्या 30 चेंडूमध्ये. गालिब काजी संघाचे कर्णधार. पॉवर प्लेचं शेवटचं षटक असेल आता हे येणार. पाहूया कोण हे षटक हाताळते. मला वाटतंय सूरज मोहिते बॉलिंग ट्रॅकला आपल्याला पाहायला मिळू शकतात. निश्चितच सूरज मोहिते बॉलिंग ट्रॅकवरती वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरे षटक पॉवर प्लेचे षटक घेऊन येत आहेत सूरज मोहिते. आपल्याला त्यांच्या बॅटमधून आजच्या सत्रामध्ये एक अर्धशतक पाहायला मिळालं आणि आत्ताच्या मॅचमध्ये देखील आपल्याला त्यांच्याकडून 30+ धावसंख्या पाहायला मिळाली. पहिला चेंडू सूरज मोहिते यांचा हाफ ट्रॅकर आणि मारायचा प्रयत्न परंतु कुठेतरी मिस टाइम झालेले आहेत. बॉल खाली सौरभ बिचकुले आणि बंटी जावळे. 1 बाउंस चेंडू गॅदर केला सौरभ बिचकुले यांनी. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण. गालिब काजी कुठेतरी नाराज असतील आपल्या फटक्यावरती. कुठेतरी टायमिंग मॅच झालं नाही आताच्या फटक्यामध्ये. आणि नोंद घ्यायची आहे की
सूरज मोहिते आपल्याला 101 रुपयांचं बक्षीस बट्टू मोहिते यांच्याकडून जमा झालेलं आहे, ते आपण मॅच झाल्यानंतर घेऊन जायचे. आणि हा उत्कृष्ट असा फटका येतोय गालिब काजी यांच्या बॅटमधून. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषे पार. धाव येतील डझन. धावसंख्या जाऊन पोचतीये 19 धावा. चला दिव्यांश फायटर काय करायचे. पंचवीस मिनिटांचा कालावधी असेल आपल्याला. 5 षटके आपली 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. 20 मिनिटांमध्ये आपली 4 षटके पूर्ण करायचे. अन्यथा आपला एक प्लेयर लास्टच्या ओव्हरमध्ये सर्कलमध्ये घेतला जाऊ शकतो. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू आणि मारलेला आहे गॅपमधून फटका. कुठेतरी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये थोडंसं प्रोटेक्शन नव्हतं आणि बरोबर गॅप शोधलेला आहे गालिब काजी यांनी आणि हा येतोय चौकार. षटकारानंतर आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. चला दिव्यांश फायटर संघ प्रत्येक बॉल नंतर आपल्याला टीम मीटिंग नकोय, लाईनमॅन बॉल द्यायचा आहे. चला पुढील चेंडू सूरज मोहिते यांचा. कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न, परंतु एस के रॉयल संघ आपण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि श्रीराम मोरे संघ आपले 2 आघाडीचे फलंदाज. आत्ता येतोय निर्धाव असा चेंडू आणि त्यानंतर गालिब काजी यांच्या बॅटची एज लागून बॉल जातोय बंटी जावळे यांच्या हातामध्ये. कुठेतरी मिसटाईम झाला आत्ताचा फटका. 69 धावांचा पाठलाग करताना टायगर 11 संघ गालिब काजी यांची लवकरच विकेट आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. आता कुठेतरी ओमकार चव्हाण यांना उभं राहावं लागेल इथे आणि गालिब काजी यांची जागा घेण्यासाठी दाखल होत आहेत ते सुनील मोहिते. चला थोडंसं बघायचं प्लेयरला कोणती इंजुरी आहे का. सुनील मोहिते तुमच्यासाठी एक पारितोषिक लागले जाते. प्रत्येक षटकारास आपल्या 51 रुपये असतील बट्टू मोहिते यांच्याकडून आणि सूरज मोहिते आपण 101 रुपये कलेक्ट करायचे. आपल्या प्रत्येक षटकारास 51 रुपये होते. यावर इथला अजूनही एक चेंडू बाकी आहे. अकरा चेंडूंचा खेळ पूर्ण. अंपायर ही ओव्हर झाली आहे ना आधीची. ओके एक चेंडू बाकी. सूरज मोहिते यांची जागा घेत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर नेम प्लीज. स्ट्राइक वरती आहे सुनील मोहिते आणि बॉलरचे नाव अजूनही गणेश. बॉलिंग ट्रॅक वरती सुंदर असा लेन चेंडू, परंतु प्लॅन मिस. षटकाची होती समाप्ती. पॉवर प्लेच्या षटकांनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 23.
2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11.20च्या सरासरीने 69 धावांचा पाठलागायचा आहे टायगर 11 संघ. कुठेतरी धाव गती वाढवावी लागेल आपल्याला, गिअर शिफ्ट करावे लागतील. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. 1-23 गालिब यांच्या स्वरूपात बसलेला पहिला धक्का, खूपच मोठा असा धक्का. कर्णधार गेलाय तंबूच्या आश्रयाला. आता ओमकार चव्हाण याला उभं राहावं लागेल. आपल्या संघासाठी खूपच महत्त्वाची अशी मॅच आहे, दोन्ही संघांसाठी महत्त्वाची अशी मॅच असेल. आणि यापुढील होणारा सामना श्रीराम वॉरियर्स वर्सेस SK रॉयल्स. SK रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत संजय चव्हाण. सुंदर असा चेंडू सुहास बोडरे यांनी पकडला कॅच. पहिल्या चेंडूवरती आउट झालेले आहेत ओमकार चव्हाण. कुठेतरी उभं राहून खेळायचं होतं परंतु हवेत मारण्याचा प्रयत्न फसला थोडासा. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये सुहास बोडरे यांचा उत्कृष्ट असा झेल. आता कुठेतरी टायगर 11 संघाला थोडीशी परिस्थिती अवघड होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत मंगेश वेळे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला संजय चव्हाण यांची. पहिल्या चेंडूवरती आलेली ही विकेट. मागीलच ओव्हरमध्ये आपण पाहिलं की गालिब काजी यांची विकेट आली होती 4थ्या चेंडूवरती आणि आता 2 चेंडूंच्या कालावधी नंतर पुन्हा एकदा येते विकेट. पुढील चेंडू वाईड चेंडू, अतिरिक्त धावेची भर. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 24 धावसंख्या. 2-24. सुनील मोहिते आणि मंगेश वेळे यांना कुठेतरी थोडीशी एक पार्टनरशिप करण्याची गरज. सुनील मोहिते यांच्या प्रत्येक षटकारास 51 रुपये असतील. बट्टू मोहिते यांच्याकडून त्यांची नोंद घ्यायची आहे सुनील मोहिते यांनी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि कॅच सुटलेला आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. आपल्याला पाहायला मिळतंय तिथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. पुढील चेंडू संजय चव्हाण यांचा. सामना करतील सुनील मोहिते आणि बॅटची एज आणि बॉल जातोय सरळ सूरज यांच्या हातामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली संजय चव्हाण यांची. आपल्या ओव्हरमधील हा दुसरा बळी त्यांनी मिळवला. सूरज मोहिते आपलं 101 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय. बट्टू मोहिते खूप आपली वाट बघत आहेत आणि सुनील मोहिते यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत बारिश काजी. संघाचे हार्ड हिटर परंतु आता हिटिंग करण्याची गरज नाही तर कुठेतरी पार्टनरशिप बनवावी लागेल. खूपच मोठ्या धावांचा पाठलाग असेल आता इथून. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न सुहास बोडरे यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा कॅच. कुठेतरी उभं राहायचं होतं आपल्याला परंतु पहिल्याच चेंडूमध्ये अटेंडन्स लावून आपण माघारी चाललाय. बारिश काळजी कुठेतरी आपली ताकद कमी पडली बहुतेक. थोडीशी अजूनही आपल्याला थोडी ताकद थोडी पाहिजे. आपली बाउंड्री लाईन आपल्याला क्लिअर करायची आहे. सुहास बोडरे यांचा उत्कृष्ट असा दुसरा झेल. कर्णधार आणि बारिश काजी यांची जागा घेण्यासाठी आलेले आहे शुभम आणि संजय चव्हाण असतील ऑन द हॅट्रिक. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की सौरभ बोडरे ढंप्या श्रीराम वॉरियर संघाचे बॉलर यांनी एक हॅट्रिक मिळवली होती. आपल्या षटकामध्ये 5 धावा आणि 3 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर जे आपल्या आपण बघितले एक बॉलिंगचा स्पेल आला होता विक्रम बोडरे उर्फ सोन्या 50-50 यांचा. आपल्या षटकामध्ये त्यांनी 4 विकेट घेतल्या होत्या आणि 1 धाव दिली होती. पुन्हा एकदा कॅचची संधी होती परंतु सूर्यप्रकाशामुळे कोणताही अटेम्प्ट नाही या ठिकाणी आणि बॉल थोडंसं होते मिसफील्ड आणि बॉल जातोय डीप कव्हरला.
या ठिकाणी पंच निर्णय कळवायचा आहे. या ठिकाणी येतोय चौकार. कुठेतरी कॅचचा अटेम्प्ट करावा लागेल, कमीत कमी क्षेत्ररक्षण तरी करावे लागेल जर कॅच मध्ये कोणता आपल्या सूर्यप्रकाशाचा अडथळा आला तर. गालिब काजी आणि ओमकार चव्हाण हे आउट झाल्यानंतर कुठेतरी एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय खूप वेळानंतर. जिंकण्यासाठी 69 धावांचे लक्ष्य. सुंदर असा फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये सुहास बोर्डरे यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. या ठिकाणी फक्त एक धाव पडून पूर्ण. तीन ओव्हरीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 30. 10 ची सरासरी आणि करायचे आहेत 12 चेंडू आणि 39 धावा. 12 चेंडू 39 धावा. जवळपास प्रत्येक ओव्हरमध्ये 20च्या आसपास रन आपल्याला करायचे. बॉलिंग ट्रॅकवर सुहास बोर्डरे वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येत आहेत. सुहास बोर्डरे 12 चेंडू 39 धावा. कुठेतरी 6 मोठे फटके 12 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी अपील, परंतु पंचांनी दिलेले आहे इथे विकेट. बॅटची एज आणि सुंदर असं गॅदर पाहायला मिळते आपल्याला यष्ट्यांच्या मागे सूरज यांचा. आज पकडलेला त्यांनी या मॅच मधील दुसरा कॅच. आणि शुभम यांची जागा घेण्यासाठी आलेले आहे स्वतः संघ मालक अभिवाग. पुढील होणारा सामना SK रॉयल्स वर्सेस श्रीराम वॉरियर्स. अभि धायगुडे वर्सेस विजय मोहिते. पुढील चेंडू सुहास बोर्डरे यांचा सामना करतील अभि. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला मारलेला चेंडू. या ठिकाणी पाहूया डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. थोडीशी इथे सुंदर असं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी पायाने चेंडू आपण अडवला. 3 धावा कुठेतरी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. या बॉलवरती येत आहेत 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते येते 32 या धावसंख्येवरती. 5 विकेट आपण गमावल्या टायगर 11 संघ. कुठेतरी लागलेले पहिले झटके आपल्याला या सामन्यापासून दूर घेऊन चाललेले आहेत. पुन्हा एकदा प्ले आणि मिस. या ठिकाणी बॉल लागतोय यष्ट्यांवरती. यष्टीची आणि अभिवाग यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत अक्षय. सुहास बोर्डरे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. कुठेतरी आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जात असताना कर्णधार सुहास बोर्डरे आणि गालिब काजी आणि ओमकार चव्हाण. आपण लक्ष द्यायचं आहे की आपल्या दोघांपैकी एक फलंदाज तिथे असणे खूप गरजेचं होतं. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, परंतु बाईटच्या स्वरूपात येतील ह्या 4 अतिरिक्त धावा. सुंदर असा चेंडू होता, परंतु कुठेतरी सूरज यांना हा चेंडू समजू शकलेला नाही. यष्ट्यांच्या पाठीमागून चेंडू जातोय सीमारेषा पार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावा. 6 विकेट 36. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू सुहास बोर्डरे यांच्या मार्फत. आणि आता टायगर 11 संघ आपण लक्ष्यापासून खूपच दूर राहत आहात. आता आपल्याला राहिलेल्या चेंडूंमध्ये सर्व षटकार मारावे लागतील. सुंदर असा फटका, बॉल खाली अजित बून, परंतु कोणतेही जजमेंट नाही या ठिकाणी. सुंदर असा कॅच सोडलेला आहे. सर्वांना दाखवण्यात आलेला आहे की कॅच सोडावे तर असे. पुढील चेंडू सुहास बोर्डरे यांचा आणि या ओव्हर पूर्ण झालेली आहे ही सुहास बोर्डरे. धावसंख्या झालेली आहे 38. 6 विकेटच्या बदल्यात 6 चेंडू आणि करायचे 31 धावा. 6 चेंडू 31 धावा. कुठेतरी 5 षटकार आपल्याला समीकरण इक्वल करून सोडू शकतं. 5 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि एका चेंडूवरती एक सिंगल आपल्याला विजयापर्यंत पोहोचवू शकेल. परंतु
दिसतंय तितकं बोलण्या इतकं सोपं काहीच नसतं क्रिकेटच्या मध्ये. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोण विजयी होऊ शकेल. IPL मध्ये आपण पाहिलं की चेन्नई सुपर किंग आपल्याला 1-1 धावेने फायनल हारताना आपण पाहिलेले आहे. बंटी जावळे पहिला चेंडू आणि येतो षटकार. असेच अजून 4 षटकार मारायचेत. मंगेश वेळे आपण सामन्यामध्ये जिवंत राहू शकता. 25 धावा करायचेत. 5 चेंडूंमध्ये 4 षटकार मारायचेत सामना इक्वल करण्यासाठी. पुढील होणारा सामना श्रीराम वॉरियर्स वर्सेस SK रॉयल्स. पुन्हा एकदा बॅटची एज. बॉल जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी कोणतीही धाव नसेल आणि आता कंपल्सरी 4 चेंडू आणि 4 षटकार मारावे लागतील जर हा सामना टाई करायचा असेल. आपल्याला सुपर ओव्हरपर्यंत घेऊन जायची असेल ही मॅच तर 4 चेंडू आणि 4 षटकार. आणि बंटी जावळे यांना लक्ष द्यावं लागेल की कोणताही अतिरिक्त चेंडू या ठिकाणी टाकण्याची आपल्याकडे मुभा नाही. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा. यावरती कोणतीही धाव नाही. जवळपास सामना टायगर 11 संघाने इथून सोडून दिलेला आहे आणि डिफेन्स फायटर संघ पूर्णपणे या सामन्यावरती पकड बनवताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू बंटी जावळे यांचा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय थोडीशी मिसफिल्ड सौरभ बिचकुले यांच्या मार्फत. चेंडू जातोय सीमारेषेपार परंतु फक्त आता चौकार आणि षटकारांनी पण आपण मॅच जिंकू नाही शकणार. पूर्णपणे ही मॅच डिफेन्स फायटर संघाकडे. तरी आपण पुढील सामन्यांसाठी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये लक्ष द्यायचं आहे. पुढील चेंडू पुल मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक आणि इथे झालेला आहे पाकिस्तान. बॉल जातोय सीमारेषेपार. हा येतोय चौकार. 2-2 प्रेक्षक फिल्डर. मला वाटतं बाहेरच्यांनी आत येऊन कॅच घालायला पाहिजे होता. आता दुसरा कॅच आपण ड्रॉप त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. मॅच जरी आपण जिंकली असली तरी पुढील सामन्यांचा सराव म्हणून आपल्याला हे कॅच पकडावे लागतील. पुढील चेंडू बंटी जावळे यांचा सामना करतील मंगेश वेळे. आणि पुन्हा एकदा कॅचची संधी. पुन्हा एकदा कॅचची प्रॅक्टिस आणि पुन्हा एकदा मिस. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय फक्त या ठिकाणी आता चौकार नाहीये. कॅचची प्रॅक्टिस. हॅलो 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 माईक चेक. सुंदर अशी कॅचची प्रॅक्टिस चालू होती परंतु 3ही कॅच त्या क्षेत्रामध्ये सुटलेले आहेत. आणि फायटर संघ विजयी होत असताना त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि टायगर 11 संघ आपल्या झालेल्या चुका सुधारून आपल्याला पुढच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा उतरावं लागेल. आता होणारा सामना SK रॉयल्स वर्सेस श्रीराम वॉरियर्स. अभिद आयगुडे वर्सेस विजय मोहिते. आणि SK रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे.